भीम माझा गुणवान होता, या भारत भूमीची खरी शान होता, जगी सर्वश्रेष्ठ तो विद्वान होता, कधी न झुकणारा स्वाभिमान होता। दलितांचा राजा माय माऊली भीम, दुःखाच्या उन्हात सुख सावली भीम, अन्यायातुडवी सदा पावली भीम, गांधीजींना देणारा जीवदान होता, असा भीम माझा गुणवान होता, या भारत भूमीची खरी शान होता। तू प्रज्ञापुत्र शिलाचा हिमालय होतास, कित्येक खंड काव्य लिहावीत इतका तू महान होतास। तू पाणी होतास, तू आग होतास, तू दलितांची जाग होतास, दलितांच्या उद्धारासाठी तू अर्पिले प्राण। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुमच्या स्मृतीस आमचे शतकोटी प्रणाम, शतकोटी प्रणाम, शतकोटी प्रणाम। चक्र अटळ ठेवलंय रे, तिरंग्यावरती अशोक चक्र अटळ ठेवलंय रे। जय भीम! पुसणार नाही असंच अक्षर भीमान लिवलंय रे, पुसणार नाही असंच अक्षर भीमान लिवलंय रे। मोठी भारताची तिथं कसोटी, देश धर्म सोडून गोष्टी बोलायच्या जागतिक कोटी, सारे जगानं माझ्या भीमाला तिथं अनुभवलंय रे, साऱ्या जगानं माझ्या भीमाला तिथं अनुभवलंय रे। जय भीम! पुसणार नाही असंच अक्षर भीमान लिवलंय रे, पुसणार नाही असंच अक्षर भीमान लिवलंय रे। पुसणार नाही असंच अक्षर भीमान लिवलंय रे, पुसणार नाही असंच अक्षर भीमान लिवलंय रे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समस्त मानवांचे नेते होते। मानवाला मानवाचे अधिकार मिळावेत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर अंगार पेटविला। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दुर्दैवी दुर्भाग्य असे की ज्याप्रमाणे आकाशातील सूर्याला खोलीतील दिव्याचं बल्ब मानावे, त्याप्रमाणे फक्त दलितांचेच नेते मानले गेले, सवर्णांनी मानले आणि दलित नेत्यांनी आपल्यातच कोंडले। अरे महान माणसे लहानाला महान करतात, पण लहान माणसे महामानवालाच लहान करतात। लेकिन हम गर्व से कहेंगे, इस देश में हम पैदा हुए, ये देश हमें प्यारा है, दुनिया चाहे कुछ भी कहे, जय भीम हमारा नारा है। लेकिन बड़े जालिम थे वो लोग जिन्होंने हमें शूद्र कह के धुतकारा है, लेकिन इस कुदरत का करिश्मा देखो, इस देश का संविधान लिख के मेरे भीम जी ने उन जालिमों के मुंह पर तमाचा मारा है। काढली वरात, मोठ्या मोठ्यांची काढली वरात, मोठ्या मोठ्यांची काढली वरात, मोठ्या मोठ्यांची काढली वरात।
भटकने लगे। अरे अक्लमंद ज्ञानी देश में मुसाफिर बन के हवा भटकने लगे। क्या है उनकी औकात जो संविधान बदलने की बात करने लगे। अरे देश के इन गद्दारों को सबक सिखला देंगे भीम जी का। अरे देश के इन गद्दारों को सबक सिखला देंगे भीम जी का। अरे नागपुर का विद्यापीठ तो कुछ भी नहीं, अगर हम चाहें तो इस हिंदुस्तान पे नाम लिख देंगे भीम जी का। नाही राहणार कुणाच्या धाकात, नाही राहणार कुणाच्या धाकात, नाही राहणार कुणाच्या धाकात, नाही राहणार कुणाच्या धाकात. किती आले किती बैसले भीमरावाच्या संगतीत, भीमरावाच्या संगतीत, भीमरावाच्या संगतीत. लई लई शिकले परी न टिकले सुज्ञानाच्या पंक्तीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या भारत देशामध्ये पालो तूफान आने से पहले भूल गए क्या कहा था भीम जी ने मर जाने से पहले, मेरा रथ न रोको मंजिल पर ले जाने से पहले. अरे तुम तो सो रहे हो मेरा रथ हिलाने से पहले, तुम तो सो रहे हो मेरा रथ हिलाने से पहले. नाही जनाची लाज मनाची काहीतरी हो धरा, नाही जनाची लाज मनाची काहीतरी हो धरा. तुम्ही कार्य भीमाचे करा, तुम्ही कार्य भीमाचे करा, नाही तर हातात बांगड्या भरा. तुम्ही कार्य भीमाचे करा, नाही तर हातात बांगड्या भरा. कार्य भीमाचे करा मर्दनो, कार्य भीमाचे करा. कार्य भीमाचे करा मर्दनो, कार्य भीमाचे करा. कार्य भीमाचे करा मर्दानो, कार्य भीमाचे करा. कार्य भीमाचे करा मर्दानो, कार्य भीमाचे करा. भीम सांगून तुम्हा गेले माझ्या हजारो वर्ष गुलामगिरीच्या अंधकाराच्या कटेबरीत समाज उडाला होता. वर्णवादी खोड्यांच्या डागाखाली उतरला जात होता. त्यांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली होती. त्यांना हवा होता एक आशेचा नवा किरण. आणि अशातच या भूतलावर एक चमत्कार झाला. त्यांचा कंटाळ झाला. सोसाट्याचा वारा वाहू लागला. 1891 साली महू गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. पुत्र भीमाईला झाला, पुत्र रामजी बाबांना झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारत वर्षाला झाला. सगळीकडे कसा आनंदी आनंद झाला. त्यांच्या कीर्तनांचा तो उलथून वाजू लागला. आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर नाव हे करत आहे हे करत आहे भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतई हो जगभर.